पुलावरून उत्तर तटावरच्या ओंकारेश्वर मंदिरात गेलो. गर्दी फारशी नव्हती. अभिषेक सुरू होता. पुजारी प्रत्येकाला पत्नी का नाम, बेटे का नाम, गोत्र कौन सा है प्रश्न विचारत होता. प्रत्येकाला फुलपात्र भरून पाणी देत होता. पिंडीवर भक्तांच्या हातून अभिषेक चालू होता. माझा नंबर आला. पुजाऱ्यानं मला पत्नीचं नाव विचारलं. एकटाच आहे, अविवाहित आहे असं मी सांगताच पुजाऱ्यानं मला आईवडिलांचं नाव विचारलं. मी नाव सांगितलं, अभिषेक केला. महादेवांना भक्तिभावानं हात जोडले, दर्शन घेऊन माघारी वळलो. ओंकारेश्वरला जो ओंकार मांधाता पर्वत आहे तो ओंकार आकाराचा आहे. हा मांधाता राजा होता. इंद्राचा तो मुलगा. तो खूप पुण्यवान होता. तो नित्य भगवान महादेवाचं पूजन करून त्यांची स्तुती गात असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी शिवशंकराचं त्रिकाल, अन्नदानादी विविध प्रकारची दानं, गायीचं पूजन, याग आदी कर्म केल्यामुळे शिवशंकर याच ओंकारेश्वर ठिकाणी वास्तव्यासाठी आले. प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला इच्छित वर माग असं सांगितलं. त्यावेळी मांधाता राजा म्हणाला, भगवान, केवळ मला आपला सदैव सहवास घडावा, आपल्या सानिध्यात राहण्याचा वर द्यावा हीच आंतरिक इच्छा आहे. ते ऐकून शिव म्हणाले, तुझ्या भक्तीचं गुणगान अखंड राहील. तुझ्या नावानंच मला भक्त ओळखतील. तुझी कीर्ती अचल असल्यानं तू मांधाता पर्वत म्हणून ओळखला जाशील. तुला जे नमस्कार करतील त्याचा तो नमस्कार मी स्वतः स्वीकार करीन. तुझं दर्शन अज्ञानाचा नाश करणारा असून भौतिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक उन्नती करणारा असेल. तुझ्या आश्रयानं अनेक संत, योगी, यती, मुनी, व्यक्ती, ब्रह्मचारी, वानप्रस्थी आश्रयाला राहतील. तुझ्या आश्रयानंच अनेकांच्या साधना पूर्ण होतील. नर्मदेच्या सहवासानं धारणाशक्ती द्विगुणित होऊन तिच्या सर्व भावांचं म्हणजे छटांचं दर्शन तुला होईल. तुझ्या गुणांचं चिंतन सर्वजण करतील. सर्वांसाठी तू आदर्श राहशील. आणि तेव्हापासून मांधाता, नर्मदा आणि शंकर यांची त्रिसूत्री साधकाला प्राप्त होते. म्हणून साधक या पर्वताला प्रदक्षिणा घालतात. ती प्रदक्षिणा प्रति नर्मदा प्रदक्षिणा म्हणून ओळखली जाते. याच मांधाता पर्वतात महाज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याच्या केवळ स्मरणानं 7ही जन्मांचं पाप नष्ट होतं. या मांधाताच्या एका बाजूला नर्मदा आणि दुसऱ्या बाजूला कावेरी नदी आहे. या पर्वताचा आकार ओंकारासारखा आहे. मांधाताला शिवपुरी किंवा ओंकारपुरी असं म्हणतात. ओंकारेश्वर 5 मजली मंदिर आहे. 1 बाणलिंग, 2 रामेश्वर, 3 गुप्तेश्वर, 4 सिद्धेश्वर, 5 ध्वजेश्वर अशी एकावर एक 5 मंदिर आहेत. आई, ओंकारेश्वराचं महत्त्व मी काय सांगावं तुला. ओंकार पर्वतावर 33 कोटी देवता, 68 तीर्थ, 120 गुप्त रुद्रलिंग तसंच 12 प्रकट तीर्थलिंग आहेत. यावेळी मी इथे आलो ते तुझी नर्मदा प्रदक्षिणा अर्थात ओंकार माधांता पर्वताची परिक्रमा करण्यासाठी. हा ओंकार माधांता पर्वत 11 किलोमीटरचा. मी त्याची परिक्रमा करायचं ठरवलंय. प्रदक्षिणेचा मार्ग ओंकार मंदिरापासून सुरू होतो. आता सकाळचे 7:30 वाजलेले होते. नर्मदे हर हर म्हणत चालायला सुरुवात केली. वातावरण अगदी आल्हाददायक. स्थानिक प्रशासनानं प्रदक्षिणेसाठी छान पक्के सिमेंटचे रस्ते बांधलेत. प्रदक्षिणेच्या वाटेवर सुरुवातीला खेडापती हनुमानाचं सुंदर मंदिर लागलं. मंदिरात हनुमानाची सुंदर मूर्ती. हनुमंताला भक्तिभावानं हात जोडले. पुढे ओंकार मठ लागला. मठ फार देखणा. काही वेळ मठाच्या पायरीवर बसलो. पुढे निघालो. रामकृष्ण मठ दृष्टीला पडला. आनंद वाटला. मठात स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आणि शारदा मातेचा फोटो होता. इथे ध्यान मंदिर आहे. मुखानं नर्मदाबाईचा जप करत चाललोय.
वाटेत एक साधूबुवा भेटले, त्यांच्या हातावर 10 रुपये ठेवले. पुढे चालताना रस्ताच चुकलो. समोर 4-5 गाया चालल्या होत्या, त्यांच्या मागे चालत चालत बरोबर रस्त्यावर आलो. प्रदक्षिणेच्या मार्गावर पशुपतीनाथ महादेवांचं मंदिर लागलं. मंदिरात पशुपतीनाथ महादेव आणि नर्मदा माईची आकर्षक मूर्ती दर्शन घेऊन बाहेर पडलो. एका ठिकाणी बांधकाम चालू असल्यानं वाटेतच दगडविटांचा खच पडला होता. मार्ग सापडे ना. मी नर्मदे हर केलं. कुणाला रस्ता विचारायला कोणी जवळ दिसेना. तेवढ्यात माझ्या मागून एक 20-22 वर्षांची एक तरुण मुलगी आपल्या लहान मुलाला घेऊन आली. मला तिने विचारलं, भैया प्रदक्षिणा में हो क्या? मी म्हणालो, हां बहनजी. तर म्हणाली, चलो मेरे साथ. तिच्या मागोमाग मी चालायला लागलो. त्या मुलीचा चेहरा काळा सावळा, पण चेहऱ्यावर एक वेगळी चमक. तिच्याशी गप्पा मारल्यानंतर कळलं की ती ओंकारेश्वरमध्येच राहत होती. नर्मदा कावेरी संगमाजवळ तिचं नारळ फुटाण्याचं दुकान आहे. ती रोज दुकान पाहते. चालत चालत दुकानावर येते, घराला आणि संसाराला हातभार लावते. मी तिला कौतुकानं म्हणालो की कितनी मेहनत करती हैं आप. तर म्हणाली, क्या करे भैया, पेट के लिए करना पड़ता है. मी त्यावर काही बोललो नाही. जगात अशा अनेक कष्टाळू स्त्रिया आहेत ज्या घराला हातभार लावतायत. वाटेत एक किराणा मालाचं दुकान लागलं. मी तिच्या त्या लहान मुलासाठी एक कुरकुरेचा पुडा विकत घेतला. त्या मुलाला तो पुडा देताच तो खूप आनंदित झाला. आनंद अशी गोष्ट आहे की दिल्यानं जास्त वाढते. कुरकुरे नसते दिले तर माझं मन कुरकुर करायला लागलं असतं. कावेरी नर्मदा संगमावर आलो. काठावर हार फुलांची, नारळ प्रसादाची जागोजागी दुकानं लागली होती. ज्या ताईंच्या बरोबर संगमावर आलो होतो तिच्याकडनंच नारळ प्रसाद घेतला. संगमावर स्नान करणं खूप पुण्याचं समजलं जातं. सकाळी स्नान केलं होतं, पण पुन्हा कावेरी नर्मदा संगमावर स्नान केलं. संगमावर स्नान करणाऱ्यांची चांगलीच गर्दी होती. स्नान केल्यानंतर भाविक ओले कपडे इथेच सोडून देतात, ही परंपरा आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कपड्यांचा ढीग दिसून आला. ओंकार पर्वताच्या एका बाजूनं नर्मदा आणि दुसऱ्या बाजूनं कावेरीचा या ठिकाणी संगम होतो. कावेरी आपलं सर्वस्व नर्मदेला अर्पण करून ती आता नर्मदेशी पूर्णपणे एकरूप होते. कावेरी आणि नर्मदा माईची ही गळाभेट डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. दोन्ही मैयांना मी भक्तिभावानं वंदन केलं. खरं सांगू नर्मदा मैया, तुम्हा दोघीत तसा वेगळेपणा मला फारसा जाणवलाच नाही. तुमच्या दोघींचा वेग, चाल आणि तुमच्या दोघींचं सौंदर्य सारखंच आहे. जणू काही तुम्ही दोघी जुळ्या बहिणीच आहात. खरंच पाण्याला रंग कोणता? ज्या भांड्यात ते पडतं त्याचाच ते आकार घेतं. असं असलं तरी नर्मदेच्या सौंदर्याची तुलना कोणाशी होऊ शकणार नाही. संगमावर नारळ फुलं वाहिली, हात जोडले. माघारी वळताना मागाशी भेटलेली मुलगी दुकान लावत होती. मला पाहताच म्हणाली, भैया आगे ऋणमुक्तेश्वर मंदिर है, वहां जाकर दर्शन जरूर करना. वहां पाव से सवा मन तक यथाशक्ति चने की डाल चढ़ाते हैं तो वह पीड़ा और चिंता से मुक्ति पाता है. मी तिच्याकडनं पावशेर हरभऱ्याची डाळ घेतली. पायऱ्या चढून ऋणमुक्तेश्वर मंदिरात आलो. फार प्राचीन मंदिर आहे. दर्शन घेऊन हरभऱ्याची डाळ वाहिली. प्रदक्षिणेचा मार्ग छान आहे, चुकण्याची तशी अजिबात शक्यता नाही. जागोजागी परिक्रमेचे बोर्ड दृष्टीला पडतात. मी मोबाईलवर नर्मदाष्टक लावून ऐकत ऐकत आनंदानं वाट चाललोय. वाटेत झोपलेल्या हनुमानाचं मंदिर लागलं. मंदिर लहान असलं तरी हनुमानाची मूर्ती मोठी आहे. सहसा असा झोपलेला हनुमान क्वचितच पाहायला मिळतो. औरंगाबादला खुलताबाद इथे अशा प्रकारे झोपलेल्या हनुमानाचं दर्शन मी मागे घेतलं होतं. राजराजेश्वरी महादेवाचं मंदिर लागलं. तब्बल 90 फूट असलेली महादेवांची भव्य दिव्य मूर्ती बघून स्तिमित झालो. पुढे 64 योगिनींच्या 64 मूर्ती अतिशय सुंदर आहेत. दर्शन घेऊन पुढे जाणार इतक्यात एकानं आवाज देऊन बोलवलं. परिक्रमेत आहात का? मला त्या माणसानं विचारलं. मी हो म्हणालो. तर म्हणाला, प्रसाद तर घेऊन जा. असं म्हणत एका मोठ्या द्रोणात गरम गरम मसाले भात दिला आणि दुपारी 12 वाजता महाप्रसाद असतो तेव्हा जेवायला या असं निमंत्रणही त्यांनी मला दिलं.
आजपर्यंत केवळ परिक्रमेच्या पुस्तकात वाचलं होतं की नर्मदा मैया कधी उपाशी ठेवत नाही. आज मात्र प्रत्यक्ष त्याचा अनुभव मी घेत होतो. आज सकाळपासून तसं काही खाल्लं नव्हतं, पण अजूनही तशी चालताना भुकेची जाणीव आईनी करून दिलेली नव्हती. या छोट्याशा परिक्रमेतही आई माझी काळजी घेत होती. द्रोणसुद्धा मोठा. तो भात सरता सरत नव्हता. पोट अगदी गच्च भरलं. त्या वाढणाऱ्या काकांनी अजून भात वाढू का अशी विचारणा केली. मी नको म्हणत त्यांचे आभार मानले. जवळच्या नळावर तोंड धुतलं. पाणी पिऊन नर्मदे हर म्हणत पुढचा रस्ता धरला. एकीकडे नामस्मरण चालू आहे तर दुसरीकडे आजूबाजूचं सौंदर्य पाहणं चालू आहे. वाटेत कोणीतरी तुम्ही परिक्रमेत आहात का असं विचारल्यावर हो म्हणताना ऊर अभिमानानं भरून यायचा. मांधाता पर्वतावर काही लोकवस्ती आहे. भगवद्गीतेचे श्लोक जागोजागी परिक्रमेच्या वाटेवर लावण्यात आले होते. श्लोक आणि त्याच्या खाली त्याचा अर्थ. वाटेत महादेव, हनुमान, राम, लक्ष्मण, सीता यांची भरपूर मंदिरं. मी मंदिराच्या बाहेरून हात जोडून पुढे निघायचो. चांद सूरज दरवाजा पार करून ओंकारेश्वर मंदिरात आलो. घड्याळात पाहिलं 9:30 वाजले होते. 7:30ला सुरू केलेली ओंकार पर्वताची परिक्रमा 9:30ला म्हणजे 2 तासात पूर्ण केली होती मी. ओंकारेश्वराचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन गोमुख घाटावर आलो. इथून अष्टप्रहर नर्मदा जल वाहत असतं. हे जल नर्मदा परिक्रमावासी आपल्या बाटलीत घेऊन नर्मदा परिक्रमा सुरू करतात. याच ठिकाणी कुमारिका पूजन, वस्त्रदान, मंत्रपठण आणि इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात. नावेतून परिक्रमा करण्यासाठी एका नावेत बसलो. 100 रुपये त्याच्या हातावर ठेवले. प्रत्येक प्रवाशाला नाववाल्यानं जॅकेट दिलं घालायला. नर्मदे हर असं म्हणत आमची बोट निघाली. वातावरण प्रसन्न. नावेत आम्ही 10 प्रवासी, त्या 4 लहान मुलं, सगळे उत्साही. नावेचा मालक एक एक ठिकाण दाखवत पुढे निघालेला. कावेरी नर्मदा संगमावर आम्ही आलो. मी मगाशीच इथे येऊन गेल्यामुळे अवतीभोवतीचं सौंदर्य पाहत काठावर उभा होतो. बाकीची मंडळी पूजा करायला लागली. मी एका बंद बाटलीत संगमाचं पाणी भरून घेतलं. मी बॅगेतनं लेखिका सुमन किराणे यांचं नर्मदा परिक्रमेचं पुस्तक काढून त्यातली काही पानं चाळली आणि नाववाल्याला विचारलं की भैया हे ठिकाण तुम्ही का नाही दाखवलं. ते ऐकून तो बिचारा नावाडी गप्प बसला. प्रत्येक ठिकाण दाखवणं वेळेअभावी शक्य नाही असं म्हणाला. मी इतर प्रवाशांपुढे विषय काढू नये म्हणून त्यांनी मला गप्प केलं. मी गप्प बसलो. नावेतून परिक्रमा करताना काही ठिकाणं लागतात ते अशी: 1 गायत्री शक्तिपीठ, 2 ओंकार घाट, 3 ओंकार मठ, 4 विष्णू भगवानाचं विराट रूप, 5 नर्मदा कावेरी संगम, 6 आनंदमयी आश्रम, 7 बर्फानी आश्रम म्हणजेच साधुओंका आश्रम, 8 शिवजी की मूर्ती, 9 सिल्व्हर कुंड, 10 जैन मंदिर, 11 ओंकारेश्वर डॅम, 12 ओंकाराचा बिंदू, 13 भीम अर्जुन बेट, 14 भैरव गुंफा आणि 15 नर्मदा मंदिर. खरं तर कावेरी ही काही वेगळी नदी नाही. ओंकार पर्वताच्या पूर्वेला नर्मदेचेच 2 भाग होतात. पुढे हे 2 प्रवाह पर्वताच्या पुढे एकत्र येतात. त्याला संगम असं म्हणतात. ओंकार पर्वताच्या उत्तरेकडील या प्रवाहाला कावेरी नदी म्हणतात आणि दक्षिणेला नर्मदा म्हणतात. 11 किलोमीटरचं अंतर नावेतनं पार करायला 1 तास गेला. ममलेश्वराचं दर्शन घेऊन गजानन महाराजांच्या मठात आलो. मठ अगदी शेगावची दुसरी कॉपी. परमपूज्य शेगाव निवासी संत गजानन महाराज ओंकारेश्वरला आलेले असताना त्यांना प्रत्यक्ष नर्मदा मातेनं दर्शन दिलंय. गजानन महाराजांच्या मंदिरात नर्मदा परिक्रमावासियांना उतरण्याची आणि थांबण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नावाला कुठेही कचरा नाही. सतत सेवेकरी झाडू हातात घेऊन साफसफाई करताना दिसतात. आलेल्या भक्तांसाठी सकाळ संध्याकाळ भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गजानन महाराजांच्या मंदिरातली नर्मदा मैयाची सुंदर मूर्ती आहे, पण तिथे फोटो काढायला मज्जा आहे. ओंकारेश्वरनं महेश्वरला जायचा निर्णय घेतला, पण महेश्वरला जाणारी बस 1 तासानं होती. इतक्या वेळ काय करायचं.
मग दुसऱ्या बसनं सनावदला आलो. तिथून लगेच महेश्वरला जाणारी बस मिळाली. निघालो बसनं महेश्वरला. मोरटक्का, बडवाह अशी काही ठिकाणं लागली. अधूनमधून नर्मदेचं दर्शन घडतच होतं. एकदाचा महेश्वरला आलो. आता भूक लागली होती जोरात. वाटेत लस्सी घेतली. एका सलूनमध्ये जाऊन दाढी केली. होळकरांचा वाडा कुठं आहे अशी एक दोघांकडे चौकशी केली. 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे असं कळलं. मग एकदाचा चालत चालत राजवाड्यावर पोहोचलो. वाटेत एक पाटी दिसली. माँ अहिल्या की पवित्र नगरी में नगर पंचायत परिषद महेश्वर जिला खरगोन आपका हार्दिक अभिनंदन करती है. महेश्वर इथला घाट हा देशातला सुंदर असा घाट आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांची समाधी महेश्वरला आहे. इथल्या महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. महेश्वरचं प्राचीन नाव महिष्मती. राजा सहस्त्रार्जुन यांची ही राजधानी. श्री मंडन मिश्र इथे राहत असत. श्री आद्य शंकराचार्य यांच्याबरोबर त्यांच्याशी वाद इथेच झाला. अहिल्याबाई होळकर यांचं घर तसं फार साधं. इतक्या मोठ्या सम्राज्ञी असून त्या साध्या घरात राहत होत्या हे विशेष. एके ठिकाणी पाटी लावली होती. एका विशाल राज्याची स्वामिनी आणि कोटी रुपयांचं कार्य करवणारी महाराणी, तसंच दानधर्माची अगाध सरिता प्रवाहित करणारी महाराणी देवी श्री अहिल्याबाई होळकर या लहानशा घरात राहत होत्या. हा महाल नसून घर आहे, मंदिर आहे, राष्ट्रीय तीर्थ आहे. कोणत्याही सत्ताधीशाचा इतका लहान, सरळ, सात्विक आणि प्रभावी निवास पूर्ण जगात पाहायला मिळणार नाही. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची प्रथा असणाऱ्या त्या काळात अहिल्याबाई होळकर यांच्या सासऱ्यांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही. म्हणूनच अहिल्याबाई होळकर यांच्या रूपानं एक आदर्श राज्यकर्ती आपल्याला लाभली. अहिल्याबाई होळकर यांच्या हातात कायम महादेवांची पिंड असायची आणि त्या पिंडीला साक्ष ठेवून त्यांनी न्यायानं राज्यकारभार केला. स्वतःसाठी राजवाडे बांधण्याऐवजी अहिल्याबाई होळकर यांनी सगळ्या भारतभर मंदिरं बांधली. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, सुंदर घाट बांधले. एका ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी भारतभर बांधलेल्या मंदिरं आणि घाटांच्या माहितीचा बोर्ड वाचायला मिळाला. एक मॉडर्न स्त्री आपल्या लहान मुलाला सांगत होती, राणी अहिल्या देवी ने पूरे भारत भर में जो तीर्थयात्रा की है उनके ये सब नाम है. मी ते ऐकलं आणि त्यांना म्हणालो, नहीं नहीं बहन जी, अहिल्या देवी जी ने किए हुए तीर्थ के नाम नहीं है. तर त्यांनी मला विचारलं, तो कौन से नाम है भैया? मैं म्हणालो, हमारे देश में जितने भी बड़े बड़े तीर्थ है वहाँ उन्होंने अच्छे अच्छे नदी पे घाट बांधे, मंदिर बनाए हैं, अच्छे अच्छे काम किए हैं, उन तीर्थों के ये नाम है. माझं बोलणं ऐकून ओ माय गॉड असं म्हणत ती स्त्री अवाक झाली. अहिल्याबाई होळकर यांचं देवघर पाहण्यासारखं आहे. देवघरात खंडोबा, सोन्याच्या पाळण्यात बाळकृष्णाची सुंदर मूर्ती आहे, शाळीग्राम, महादेवाची पिंड आहे, इतर अनेक देव आहेत. अहिल्याबाई फार धार्मिक होत्या. नित्यनेमानं त्या पूजा अर्चा करत. देवघरातल्या एका फलकावर त्यांचे विचार वाचायला मिळाले. ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है उसे मुझे निभाना है. मेरा काम प्रजा को सुखी करना है. मैं यहाँ जो कुछ भी कर रही हूँ उसका ईश्वर के यहाँ मुझे जवाब देना होगा. मेरा यहाँ कुछ भी नहीं है, जिसका है उसी के पास भेजती हूँ. जो भी कुछ लेती हूँ वह मेरे ऊपर ऋण है, न जाने कैसे चुका पाऊंगी मैं. अहिल्याबाई होळकर यांचा हा विचार आणि आदर्श जर प्रत्येक माणसानं समोर ठेवला, आपल्या कर्माबाबत जागरूकता दाखवली, तर प्रत्येक माणूस हा नक्कीच चांगला माणूस होईल. आई नर्मदे, मला तर राणी अहिल्या देवीमध्ये तुझं रूप पाहायला मिळतं. प्रेम, त्याग, कर्तव्यदक्षता, स्वाभिमान, धार्मिकता या साऱ्यांचे गुण त्यांच्यात मला दिसतात. शिवभक्त, प्रजेच्या सुखाविषयी तळमळ, पवित्र जीवनाचं दर्शन त्यांच्यात घडतं. मस्तक आपोआप नतमस्तक होतं. सर जॉन मॉल्कम या इंग्रज अधिकाऱ्यानं अहिल्याबाई होळकर यांच्या राहणीमानाविषयी बोलताना म्हटलं कि उनका रहन सहन अत्यंत सरल, सादा और चरित्र अत्यंत महान था. वैधव्य का सच्चा हिंदू आदर्श जैसा कि उन्होंने निभाया था वैसे बहुत कम विधवाएं कर सकती है.
एक महारानी के लिए तो ये सराहनीय है। वे सदैव श्वेत साड़ी पहनती थी। रंगीन बेल बूटेदार कपड़ा वे कभी नहीं पहनती थी। अहिल्याबाई का जीवन चरित्र विमल और शासन अत्यंत प्रशंसनीय था। उनका जीवन इस बात को स्पष्ट करता है कि भगवान के प्रति भक्ति रखकर कर्तव्य परायण होने से मनुष्य को कितना व्यावहारिक लाभ होता है। सर जॉन मॉलकम, पॉलिटेक्निक एजंट, ब्रिटिश गव्हर्नमेंट, सेंट्रल इंडिया. तर नाना फडणवीसांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना म्हटलंय, शाप देने और शस्त्र उठाने में समर्थ अहिल्याबाई स्त्रियों में अलग ही दिखाई देती है. आज तक उनकी स्नान संध्या और धार्मिक प्रवृत्ति के बारे में सुना जाता था. आज एक बड़ी बात हुई. महिष्मामती का नर्मदा तक पुण्य का द्वार है, यह हमें आज ज्ञात हुआ. अहिल्याबाई पुरुषार्थ, दूरदर्शिता और महानता में अद्वितीय है. कोई इन बातों में इनकी बराबरी कर नहीं सकता. नाना फडणवीस, पंतप्रधान पेशवा. महेश्वरचा नर्मदेवरचा घाट खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. राजवाड्याच्या एका भागातून त्याचं सुंदर दर्शन घडतं. घाटावर बऱ्यापैकी गर्दी होती. घाटाच्या पायऱ्या उतरून खाली आलो. किती सुंदर दिसत होती नर्मदा. आरशात स्वतःचा चेहरा पाहावा असं स्वच्छ पाणी. घाटावर काही लोक नर्मदा स्नान करत होते, तर काही माझ्यासारखे नर्मदा मैयाचं सौंदर्य अनुभवत होते. मी घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो. राजराजेश्वर काशी विश्वेश्वर मंदिरात आलो. गेल्या 400 वर्षांपासून या विश्वेश्वर मंदिरात 11 साजूक तुपाचे दिवे अखंड तेवत आहेत. मनाला एक प्रकारची शांती आणि प्रसन्नता यांचा अनुभव तिथे येत होता. घटकाभर मंदिरात बसलो. इथे अक्षय वड आहे. या वडाचं वैशिष्ट्य म्हणजे तो पारंबी विरहित असून तो अहिल्या देवींनी लावलाय. त्याच्या मुळापासून खोडावर एक नागाची प्रतिकृती निसर्गदत्त निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. मंदिरातून बाहेर पडताना 2 वयस्कर स्त्रिया भेळीचा पुडा घेऊन भेळ खात होत्या. अंगावर पांढऱ्या साड्या, कपाळावर चंदनाचा टिळा. वय अंदाजे 60च्या पुढे, पण चेहरा टवटवीत प्रसन्न दिसत होता. त्या माझ्याकडे बघून गोड हसल्या. परिक्रमेत स्त्रियांचा असाच पोशाख असतो. मी त्यांना म्हणालो, माताजी परिक्रमेत आहात का? तर म्हणाले, नाही बेटा, नुकतीच परिक्रमा पूर्ण करून घरी आली आहे. पाय बघ कसे झाले चालून चालून. मी त्यांच्याकडे बघितलं. दोघींच्या पायात चपला नव्हत्या. पायाला चिरा पडल्या होत्या. नर्मदा परिक्रमेचा त्यांचा अनुभव ऐकायला लागलो. त्यांच्याकडून कळालं की त्या दोघी नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घरी आल्यात. त्या महेश्वरला राहतात. घरची गरिबी, एक वेळ जेवणाची मारामार आणि मुलगा आईकडे अजिबात लक्ष देत नाही. परिक्रमेत कधी उपाशी राहण्याची त्यांच्यावर वेळ आली नाही. आता मात्र घरी आल्यापासून उपासमार चालू आहे. या दोघी मैत्रिणी, शेजारी राहणाऱ्या, समविचारी, समदुःखी. आता परत परिक्रमेला जायचा त्यांचा विचार होता. ऐकलं आणि फार वाईट वाटलं. मी दोघींच्या हातावर 10-10 रुपये ठेवले. त्यांच्या पाया पडलो. माघारी वळलो. थोडं पुढे गेल्यावर माघारी वळून बघितलं. त्यांना हात हलवून बाय बाय केलं. त्याही मला हसतमुखानं हात हलवून बेटा ठीक से जाएगा हेच म्हणत होत्या. श्रोते हो, हा होता 4था भाग. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नर्मदे हर 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 हर.